दादा हे माझेही दादा होते. सच्चा मित्राचा असा मृत्यू होणं अत्यंत वेदनादायी. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक प्रस्तावातून अजित पवारांना आदरांजली. महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावलं. अजितदादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं. शोक प्रस्तावादरम्यान फडणवीसांचं वक्तव्य. दादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. कुणाला किती बदनाम करावं याच्या मर्यादा पाळाव्यात. विधान परिषदेत शोक प्रस्तावात नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. बारामतीमध्ये ठिणगी पडली असती तर महाराष्ट्र होरपळून निघाला असता. कशी चौकशी करायची ती करा. महाराष्ट्राच्या मनात संशय. शोकप्रस्तावातून भास्कर जाधवांची मागणी. दादांच्या विमान अपघाताचा महिन्याभरात काय तपास केला ते सांगा. थातूर मातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देईल. रोहित पवारांनी ठणकावलं. अधिवेशन काळामध्ये शिंदेंकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंतांकडे तर दादा भुसेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा. सरकार अहंकारी मानसिकतेत. सामनातून लगावला टोला. नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार. आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार. भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक. आज बारामती इंदापूर दौंड बंद जिहाद. मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप. तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबूल. चिखला गावातल्या पुतळ्यावरचा वाद मराठ्याविरुद्ध ओबीसी असा पेटतोय. सरपंच गणेश काकडे यांच्या अटकेपूर्वीचा व्हिडिओ समोर. संजीवनी वाघ यांचे कपडे त्यांच्याच वहिनीनं फाडले. संजीवनी यांची वहिनीच त्यांचे कपडे फाडत असल्याचा व्हिडिओ समोर. चिखला गाव वादात संजीवनी वाघ यांचे कपडे गेले होते फाडले. बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करण्यावरून 2 गटामध्ये राडा. मुस्लिम युवकांकडून हिंदू समाजातल्या महिला युवकांना मारहाणीचा आरोप. बार्शी पोलीस ठाणे येथे शेकडो महिलांचा मोर्चा.